सो मी अख्खा सीन वाचून वगैरे सगळं प्रॅक्टिस तिकडे गेलं. हां, वाक्य बोल, ॲक्शन, कट. हां, ॲक्शन, तुमचं वाक्य काय, रोल, ॲक्शन, निघा, कट, लास्ट. हां, बोललास तू वाक्य, निघ, कट. म्हटलं मग झालं, सीन झाला. नाही नाही, ते करायचं आहे क्लोजमध्ये. म्हणजे आणि क्लोजच्या वेळेला तुमच्यासमोर कोणी उभं नसतं हे तेव्हा मला कळलं. आणि ते काय मला जमतच नव्हतं सुरुवातीला, जमतच नव्हतं की कसं बोलायचं, माणूसच उभा नाही आहे समोर, कसं व्यक्त व्हायचं. नमस्कार, मी मधुरा शिधारे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच मोठ्या पडद्यावर आशा हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि ह्या सिनेमाकडून खरंच खूप आशा आहेत, कारण का खूप वेगळा विषय आहे आणि ट्रेलर फार छान झालाय. खूप खूप स्वागत आहे सांकेत आणि रिंकू तुमचं. थँक्यू. कसे आहात? मस्त. तू? मज्जेत एकदम. आणि ट्रेलर पाहिला मी, खूप छान झाला. आणि मला ना सगळ्यात छान गोष्ट वाटली की ज्यावेळेस टीझर आला इतके व्ह्यूज गेलेत त्याला कमाल, आणि इतक्या सगळ्या छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही अनेक भूमिकांमधून आमच्या समोर येत असता, पण अनेकदा त्या काल्पनिक भूमिका असतात, पण एक खरी खरी भूमिका, एक खरं खरं पात्र आपल्याला साकारायचं आहे इकडे. सो हा एक एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता रिंकू? एकदम मी खूप खुश होते, कारण त्यांना आशासाठी मी दिसले आणि मी साकारावं असं वाटलं. एक जबाबदारी वाटते, पण छान वाटतं की त्या आशाताईंच्या मला जवळ जाता आलं, मला त्यांना जाणून घेता आलं. आणि माझ्या मार्फत जर आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी कळणार असतील की आशाताई काय काम करतात आणि त्यांचं जगणं काय पद्धतीचं आहे, तर मला वाटतं माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की ॲक्च्युली त्या खऱ्या नायिका आहेत की त्यांना आपण रिप्रेझेंट करतो. क्या बात आहे. कायम असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने हेही पाहायला मिळतं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही एक पुरुष असूच शकतो. आणि ते मला वाटतं ते पात्र तुझं आहे. सो तुझा काय कसा होता एक अनुभव? कारण काय ग, आधीच्या काळात स्त्रिया तेवढं काम नाही करायची ना बाहेर जाऊन. हो. मला वाटतं आपल्या आईच्या जनरेशन पासून ते सुरू झालंय. आजी वगैरे तेवढं हे काम करणं, आई कामाला गेली, पण ते पण अशा नोकऱ्या की जिकडे सेटलमेंट 5 वाजता 4 वाजता ती नोकरी संपायची. आता असं आहे की माझ्याबरोबर जी कोणी आता ही काम करते किंवा हिरोईन काम करते, ती माझ्या एवढंच काम करते 13 तास 14 तास. सो तिचा स्ट्रगल पण तसा वाढलाय. आणि तिला आजच्या काळात समजून घेणं पुरुषाने ही खूप मोठी गोष्ट आहे. सो म्हणून पुरुषाने पण तिच्यासोबत जर काय म्हणतो आपण साथीने उभा जर राहिला तर तिचा सक्सेस पण तिला मिळेल. सो ते उलट झालं आता. आधी स्त्रीच्या मागे म्हणजे पुरुषाच्या मागे जेव्हा स्त्री असायची तेव्हा त्याला सक्सेस मिळायचं. असते स्त्री आहे, आता स्त्रीच्या मागे पुरुषही आलाय, हे आता चित्र उलट झालं म्हणजे ते एक ॲडव्हान्स झालं. आणि मला असं वाटतं की आत्ता ना हा स्ट्रगल पण चालू आहे पुरुषांचं की ते कळत नाहीये अजूनही त्यांना की हा बदल झालाय. कारण आपण नेहमी बघ, आपल्याला बायको कशी हवी असते तर आईसारखी, थोड्या आईकडे पर्सनॅलिटी जाणारी अशीच आपण अपेक्षा करत असतो. मुलीला आपल्या वडिलांकडे जाणारा असा नवरा हवा असतो, तशी काळजी घेणारा वगैरे. पण काळ पण बदलतोय. सो त्या काळाची पण आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण पण आपले विचार थोडेसे बदलायला हवे. आणि आता या फिल्ममध्ये पण जे कॅरेक्टर आहे ते सपोर्ट करतो, हे करतो, त्याचा एक वेगळा स्ट्रगल पण आहे की आई वडील जुन्या विचारांचे आणि ते तिला सपोर्ट करत नाहीये. बरं, ह्याला आई वडिलांना दुखवायचं पण नाहीये, कारण त्याला माहिती आहे की आई वडिलांच्या विरोधात जर मी गेलो तर उगाच ते वाद होतील, मग ते सगळं घर सोडावं लागतं, मग हे करावं लागतं, तुझ्या बायकोला घेऊन दुसरीकडे राहायला जा वगैरे, असं सगळ्या गोष्टी होतात. सो ते पण करायचं नाही, कुटुंब पण बांधून ठेवायचं आहे आणि बायकोला पण सपोर्ट करायचं. आणि त्याला माहिती आहे की बायको काही चुकत नाही. सो हा त्याचा स्ट्रगल आहे त्या कॅरेक्टरचा. लॉकडाऊनचा काळ मला प्रत्येकासाठीच खूप कठीण होता. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रत्येकाने स्ट्रगल केलेला आहे त्या काळामध्ये. तुमचा तो लॉकडाऊनचा काळ कसा होता? म्हणजे नो डाऊट की घरच्यांबरोबर जास्त वेळ घालवता आला, आपल्या खूप गोष्टींना वेळ देता आला, ती एक स्पेस मिळाली, पण त्याच्या व्यतिरिक्त तो काळ तुमच्यासाठी कसा होता? लॉकडाऊनमध्ये माझे आजोबा गेले, अजून 1-2 सिच्युएशन जशा झाल्या कोविडमध्ये सगळ्यात. सो मी कोविडमध्ये मला वाटतं खूप कमी घरी होतो. आजोबांसोबत मी हॉस्पिटलमध्ये होतो. मी कोविड हॉस्पिटलमध्ये पण मी होतो, 14-15 दिवस होतो. त्याच्या आधी त्यांच्याकडे आजोळी कोल्हापूरला मी होतो आणि बाकी ठिकाणी पण मला वाटतं मी मदतीलाच पळत होतो खूप ठिकाणी. सो माझं कोविड मला तसं काही असं घरी बसून गेलेलं असं आठवतच नाही आहे. आणि जेव्हा मग 1 वर्षानंतर शूट सुरू झालं, सो काही दिग्दर्शक आहेत त्यांनी मग मला गोव्याला बोलवलं, कारण तेव्हा गोव्यात शूट सुरू झालं होतं. महाराष्ट्रात अलाव केलं नव्हतं, गोव्यात सुरू झालं होतं. सगळ्या मालिका, सगळं शूट गोव्याला गेलं होतं.
सो तिथे सेट शोधणं, मग ती मदत करणं आणि हे करणं ते करणं असं सगळं. आणि कोविडमध्ये मी काम केलं अगं. म्हणजे गोव्यात जेव्हा वेबसिरीज सुरू झाली होती, C5ची एक वेबसिरीज होती, त्या वेबसिरीजमध्ये मी काम केलंय. म्हणजे जे आता इकडे आशाताई जे करतात मदत सगळ्यांना, ते तू ऍक्च्युअल मध्ये तेव्हा तू सगळ्यांना मदत करत हा होतास. म्हणजे असं Kind मुद्दामून नाही केली काही, Kind ती of. झाली. हा. टिंकू? मी पण कोविडमध्ये एक वेब शो शूट केला छोटा, ॲमेझॉनचा अनपॉज. आणि माझ्यासाठी कोविड मला स्वतःला खूप वेळ देता आला. आणि ॲक्च्युली माझे आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळे तसं आम्हाला फारसा एकत्र वेळ कधीच नाही मिळायचा, कारण ते 9ला पडायचे, ते 6-7ला यायचे, मग त्यांची शाळेची कामं, त्याच्यामुळे सतत कामात कामात कामात, किंवा मी कधीतरी शूटला गेले. त्याच्यामुळे मला वाटतं की लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली आम्ही खूप एकत्र राहिलो आणि फॅमिली टाईम स्पेंड करता आला. खूप साऱ्या फिल्म्स बघितल्या, पुस्तकं वाचली आणि स्वतःवरती काम केलं. त्याच्यामुळे माझा तसा चांगला गेला. हां. मग पहिल्या सिनेमामध्ये मस्त फुल ट्रॅक्टर आणि ह्याच्यावरची एंट्री तुझी, आणि इकडे आता एकदम सायकलवरून फिरतेस. म्हणजे हे एक भारीच वाटलं मला बघताना. पण ज्यावेळेला एक स्क्रिप्ट समोर येतं तर त्यावेळेला आपल्याला त्या भूमिकेचा अभ्यास करावा लागतो किंवा माहीत करून घ्यावं लागतं की काय कसं कसं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तू खरंच आशाताईंना त्यावेळेस भेटलीत किंवा तुमचं काय असं काही बोलणं झालेलं? मी खरं तर खूप अभ्यास वगैरे म्हणजे मला नाही होत, किंवा मी खूप त्याच्यात नाही जात. माझं असं असतं की डिरेक्टरनी जी मालती कागदावरती लिहिली आहे ती मला फक्त प्रत्यक्षात तिथे उभी करायची आहे. त्याच्यामुळे शूटच्या अगोदर त्या गावात मी अशा सेविकांना भेटले आणि मी त्यांच्याशी गप्पा मारल्या की त्यांचं आयुष्य कसं आहे. म्हणजे नवऱ्याला सांभाळणं असेल, सासू सासऱ्यांना सांभाळणं असेल, काम सांभाळणं असेल, मैत्रीण असतील, त्यांचे काही रुग्ण असतील, त्यांना हँडल कसं करतात आणि कसं ते टॅकल करायचं असतं. सो कामाची पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या जाणून घेतल्या. इव्हन शूटच्या वेळी पण आमच्यासोबत आशाताई असायच्या ज्या मला सांगायच्या की वजन काटा असा पकड किंवा अशा पद्धतीने गोळी दे, आम्ही बॅग अशी पकडतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला करत जशी मी शूट गेले तसं तसं मी शिकत गेले. आणि असं फारसं काही गहन अभ्यास असं नाही केला. जी मालती होती ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे कोणाला तरी मी कॉपी करून तसंच वागणार असं नव्हतं. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगळा स्वभाव आहे. त्याच्यामुळे जे मला डिरेक्टर सरांनी सांगितलं तसं मी मी डिरेक्टर्स ॲक्टर आहे तसं मी करायचा प्रयत्न केला. सायंकित कायम वेगवेगळ्या भूमिका तुझ्या असतातच, पण मला जाणून घ्यायचं सायंकित म्हणून तू कसा आहेस? म्हणजे त्या भूमिकेतून आम्हाला त्या भूमिकेचा स्वभाव कळतो, पण तू जेव्हा बोलतोस तेव्हा तुझं बोलणं आणि विचार इतके वेगळे असतात ना की मला असं वाटलं की विचारावं की तू कसा आहेस नक्की. खूप गोड मुलगा. काय असं काय वेगळं असं काही नाही आहे ग. म्हणजे मी आता जे बोलतोय तसंच आहे मी. हा असं काय मला म्हणजे असं काय सिक्रेट्स किंवा असं लपून ठेवणं वगैरे किंवा असं ते स्वभावातच नाही आहे. हा सो मी असा जो आहे तसा आहे. हा ट्रेलर मध्ये पाहिलं दोघं जण मस्त हाणामारी आणि फुल एकदम रावडी मध्येच दिसताय. हे कधी रिअल लाईफ मध्ये केलंय? भोपडलंय कोणाला? केलंय. थोपटलं कोणाला नाही, पण मी भांडणं खूप केलीत लहानपणी शाळेत. बाकी मी मारलं वगैरे असं कधी तू सांगितलं बघून मला वाटत नाही, पण आता हा हसते तेच तेच. पण मी खोटं नाही बोलणार. पण ते मला वाटतं प्रत्येक मुलगा त्या वयात ते करतोच. हा ते 11वी-12वीची जी फेज असते तेव्हा ते गरम रक्त असतं आणि ते काहीतरी दादागिरी ते असतं की मी मोठा शाणा, बाकी जग काही नसतं. तर तसा स्वभाव होता काही वर्ष, 1-2 वर्ष. पण मोठा झालो. मोठा झालो म्हणजे जेव्हा मुंबईत येतो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपलं कोणीच नाही इथे आणि आपण जर कोणाशी भांडलो तर ते पण आपलं नसणार कोणी आहे. नाहीये. हा वाचवणारा किंवा काही फायदाच नाही आहे भांडून. आपण आता मार्ग काढूया, आपल्याला जगायचं इथे. आणि जेव्हा तो मार्ग काढायला लागतो तेव्हा मग आपल्याला कळतं की भांडून कुठली कामं होत नसतात, मोठेपणा मनात ठेवून पण कुठली कामं होत नसतात. तुम्हाला नम्र व्हावं लागतं, शांतपणे ऐकून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं आणि तो स्वभाव असा बदलतो. पण हा 11वी-12वीच्या काळात ते होतं. म्हणजे आमचे ग्रुप आणि हे सगळे असे म्हणजे माझे बाबा मला घाबरायचे. बापरे. हा घाबरायचं म्हणजे अशा अर्थ मला असं नाही, पण तू ते काय घाबरायचे. करशील आता हा असं त्यांना. काय करून येशील. सो हे ते घाबरायचे म्हणून. वेगळंच आणि मला एकदा तर म्हणजे हा आणि ते आहेच ना, ते गरम रक्त असतं. पोलिसांवर आपण ओरडतो, हा त्यांच्या विरोधात जातो. सिग्नल तोडलाच म्हणजे तो. हा ते तर ते काय ते तर एकदम यूज. हा आणि बरं चूक आपली असते तरी आपण पोलिसांना ओरडतो. आज चल म्हणजे सिग्नल तोडला मग अरे म्हणजे तर तो स्वभाव त्या वयात असतोच. सो तेव्हा पण बाबा असंच काहीतरी झालं होतं. मला आठवतं की
ते ते म्हणाले मला की लायसन दे, आणि म्हटलं नाही देणार लायसन. तर बाबांचं असं होतं, आणि ते पोलीस एवढे साधे होते, त्यांनी बाबांना म्हटलं काय हो तुमचा पोरगा, शिकवा त्याला असं. सो तेव्हा बाबांना पण ते वाटतं की थांब, शांत राहा, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. आता तुम्ही मोठे झाले आणि आता इतक्या छान भूमिका करताय, सगळ्यांकडून कौतुक होत आहे. आता तुला कोणी अडवणार नाही असं मला वाटतं. पण जे सगळं एक छान एक कौतुक होणं जे असतं ते कायमच कलाकारांना खूप छान वाटतं. पण एक स्वतःला आपण म्हणतो ना, एक आपण अप्रिशिएट करतो की ओके आज मी छान काम केलंय किंवा आज मला खूप छान वाटतं. एक सेल्फ अप्रिसिएशन असतं ना, स्वतःचं कधी केलं शेवटचं कौतुक आठवतं? बोल की. मी नाही केलंय कधीच, मला नाही नाही, मला पण वाटत नाही की मी स्वतःचं अप्रिशिएशन कधी केलंय. केलं पाहिजे ना पण. हां, खरं तर केलं पाहिजे. नेहमी मला असं वाटतं की नाही, ते काहीतरी राहिलंच, कमी राहिलीच आहे माझंही सगळ्याच तेच गोष्टी. होतं की मला स्वतःला असं वाटतं की असं काय मी वेगळं केलंय, म्हणजे ठीक आहे ओके काम केले, असं काही ग्रेट केले असं नाही आजपर्यंत कधी काय वाटलं. एवढं कळतं की चांगल्या लोकांसोबत चांगलं काहीतरी आपण करतोय, पण असं नाही कधी स्वतःविषयी केलं. तू पण नाही ना? हां, म्हणजे आम्ही ह्या दोघं- फील्डमध्ये यायच्या आधी असं वाटलं होतं की अरे हे आपण करायला पाहिजे, त्याने काहीतरी नाव होतं किंवा असं, पण असं काही नाही आहे ते. सो असं काय म्हणजे माझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर त्याने पण तेच केलं असतं. आणि स्वतःच कौतुक स्वतः काय करायचं असं कौतुक मला अजून एक होतं. आपण एक लाईक स्वतःला एक असं जर का म्हटलं की ओके आज मी खूप छान केलंय काम आणि एक अप्रिशिएट केलं स्वतःला, तर आपल्यालाच असं खूप फील गुड किंवा जरा असं मोटिवेशन नाही, माझं असं होतं की आज मी केलंय बरं का प्रामाणिकपणे छान, आता पुढच्यांना ते कितपत आवडतंय नाही माहित, माझा विचार लगेच अच्छा, इथे हा. जातो. मला त्याच्यात खूप काळ रंगता नाही अडकायला येत. नाही आवडत हां, तुला. नाही. मला मला एक एक आत्ता मला ते, जसं मी आता मगाशी म्हणालो की समजून घेणं जे आहे, तर काही अशा नवीन गोष्टी असतात जिथे आपण रिॲक्ट होतो लगेच. हां, रिॲक्ट न करता आपण खरं तर रिस्पॉन्ड झालं पाहिजे. आणि आता आता ते हळू मला जमायला लागलंय की मी रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड होतो, म्हणजे त्यावेळेला जे गरजेचं आहे तेवढं आपण करूया आणि निघूया. सो हे जिथं मला जमतं ना, आता जिथे नव्या नव्या गोष्टींमध्ये, तिथे मला थोडंसं मला छान वाटतं की हां, बरं झालं मी रिॲक्ट नाही झालो तिकडे. कारण दुसऱ्या दिवशी असं आठवतं काहीच नव्हतं खरं तर, ते उगाच ते गरमागरमीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. बरं झालं मी रिॲक्ट नाही झालो, ते बरं झालं, आणि मग सगळं नॉर्मल होतं आपोआप. पण आता तू नव्या नव्या गोष्टी म्हणालास, मला सांग ज्या वेळेला दोघं जण आलात तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा अशा नवीन कोणत्या गोष्टी तुम्हाला आल्यावर कळल्या की लाईक पहिलं फोटो एक तर मला असं वाटतं की ती आणि मी ना, आम्ही एकाच नवीन वेळेला नवीन. इंडस्ट्रीमध्ये आलोय. फक्त मी मालिकेमधून आलो आणि ती फिल्ममधून आली. पण असं तेव्हा कळलं असं काय काय नवीन की अच्छा ओके हे असंही असतं किंवा ओ हे हे असं केलं जातं, ही प्रोसेस हे बघ, माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. आम्ही जेव्हा वर्कशॉप करायचो सैराटचं, तेव्हा अशा कॅमेऱ्यांवरती नॉर्मली शूट करायचा आणि तो नागराज दादा बघायचा. मी सेटवरती पहिल्या दिवशी जेव्हा गेले ते म्हटलं कॅमेरा एवढा मोठा असतो. माझी सुरुवात इथून होती. अच्छा माईक पण लावायचं असतं, अच्छा हे 4 वेळा सेम सेम करायचं, अच्छा कंटिन्युटी लक्षात ठेवायची असती. ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मला काही काही माहितीच नव्हतं, कारण मी काही शिकूनच नाही आलेली आहे. मी थेट सेटवरती गेले, त्याच्यामुळे मला वाटतं की सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. सांगेल. मला पण सेम असंच होतं, कारण नाटक करणारा माणूस आहे मी. सो गोव्यात पण आम्ही हौशी रंगभूमीवर नाटक करायचो. नंतर मी नाटक शिकायला गेलो, पण कॅमेराचा असा अनुभव नाही, आणि टेलिव्हिजनचा तर नाहीच. टेलिव्हिजन तर म्हणजे असं असं चालू असतो, एक सीन 20 मिनिटात संपला, दुसरा सीन, तिसरा सीन, फटाफट. तर ते मास्टर म्हणजे पहिलं वाक्य, मधलं वाक्य, शेवटचं वाक्य मास्टर. सो मी अख्खा सीन वाचून वगैरे सगळं प्रॅक्टिस. तिकडे गेलं, हां वाक्य बोल, ॲक्शन, कट. हा ॲक्शन, तुमचं वाक्य काय, रोल, ॲक्शन, निघा, कट, लास्ट, हां बोललास तू वाक्य, निघ, कट. म्हटलं मग झालं, सीन झाला, नाही नाही ते करायचं आहे क्लोजमध्ये. म्हणजे आणि क्लोजच्या वेळेला तुमच्यासमोर कोणी उभं नसतं, हे तेव्हा मला कळलं. आणि ते काय मला जमतच नव्हतं सुरुवातीला, जमतच नव्हतं की कसं बोलायचं, माणूसच उभा नाही आहे समोर, कसं व्यक्त व्हायचं. ते जुळून यायला जमायला थोडासा वेळ लागला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आणि अजूनही अशा गोष्टी आहेत ज्या काय म्हणतो आपण, जे आपले चुकीचे बिलीफ्स आहेत इंडस्ट्री बाबतीत किंवा कामाबाबतीत, ॲक्टिंग बाबतीत, ते बिलीफ्स अजूनही ते असे रिव्हील होत जातात की अरे हा For त्यांचा example? विचार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक फार छान आहे, मला असं वाटतं की ना, लोकांना असं वाटतं की सेटवर मोठी गाडी घेऊन आले की त्याला मान मिळतो. हां, आणि असं बोलतात पण सगळे
सो जे स्ट्रगलच्या काळात मी पण ते बोलायचो की माझ्या आजूबाजूची मुलं जी असतील त्यांना पण तो असा भ्रम होता की मोठी गाडी घेऊन आले की त्याला मान मिळतो. असं काही नाही. तुम्ही मोठे तुमच्या कामाने होता. एक्झॅक्टली. हां, मोठी गाडी घेऊन आला आणि तुम्हाला कामच जमत नसेल तर तरी तुम्हाला शिवाय घालणार लोक. तुमचं काम जेव्हा जमतं ना तेव्हा त्यांना गरज असते तुमची, आणि जेव्हा त्यांना गरज असते ना तुमची तेव्हा ते तुम्हाला मान देणार. क्या बात आहे. आणि मला वाटतं त्या पहिल्या सगळ्या एक्सपिरियन्समधून आज तुम्ही आता ज्या स्टेजला आहात, बापरे, म्हणजे तुमच्या कामाचं तर कौतुक होतच आहे, पण प्रत्येक वेळेला मी जितक्या वेळा तुमच्याशी बोलते, माणूस म्हणून तुम्ही किती भारी आहात हे मला प्रत्येक वेळेला कळत जातं. सो ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि कारण कलाकार म्हणून तर पडद्यावरती तुम्ही दिसता, पण त्याच्या मागे माणूस म्हणून कसं आहे तेही नाव खूप मोठं होण्यासाठी खूप मला वाटतं त्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात. मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि मी सिनेमाबद्दल मुद्दाम फार काही नाही विचारले, कारण का आता खूप तुम्हाला बोलायचंच आहे त्याबद्दल, आणि ते बघण्यामध्ये आता जास्त मजा आहे. ट्रेलर आलेला आहे, सो तुमच्या बाजूने एक छान अपील करायचं असेल तर सगळ्यांना काय सांगाल? आणि पूर्ण शूट दरम्यानची जी तुमची जर्नी होती, सो त्यातली एक तुमच्यासाठी खास एखादी मुमेंट असेल, ती जर का फ्रेम कायम करून ठेवायची असेल की आशा म्हटल्यावर तेच आठवणार आहे, तर काय कुठची मुमेंट असेल तेही सांगा. मला अशी एक मोमेंट नाही सांगता येणार, कारण मला असं वाटतं सांकित बरोबर काम करणं असतील, बाकीचे जितके लोक आहेत त्यांच्यासोबत मी काम केलं ना, प्रत्येकासोबत मी खूप वेगळी आहे आणि त्यांच्यासोबत मला तितकीच मजा आली. इवन माझी सासू पण जी फिल्ममध्ये आहे तिच्यासोबत पण माझं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते खूप वेगळं आहे. इवन त्या फिल्ममध्ये खऱ्या आशा सेविकांसोबत मी बसलेले आहे. सो माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट खूप नवीन आहे. कानबाईचा उत्सव पण आम्ही केला, ते मी पहिल्यांदा बघितलं जे तिकडे करतात. सो ते एक मला लक्षात राहतं. आणि मी सगळ्यांना प्रेक्षकांना एवढंच सांगेन की सिनेमा बघा. मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला त्याच्यात कुठेतरी बघाल, आणि मला आशा आहे की अशा सगळ्यांनाच आवडेल. क्या बात आहे. नाही, माझं पण सेम आहे की अशी एक कुठली गोष्ट मी नाही सांगू शकणार, पण मला वाटतं की खूप काम करत असताना सगळे खूप स्ट्रगल असतो, खूप प्रयत्न चालू असतात लोकांचे, पण ही फिल्म एवढ्या छान पद्धतीने शूट झाली आहे, कधी स्ट्रेस कुणालाच नव्हता, कारण आमचे डिरेक्टर जे होते ते खूप क्लिअर होते त्यांना काय हवं आहे. मला आता एकच आठवलं की आम्ही शूट करायचो ना की पळा या लोकेशनवरती जायचं, घरं सोडत जायचं, तर तिथे ना घराच्या बाहेर असे शेंगदाणे वाळत टाकायचे लोक, भुईमुगाच्या शेंगा. तर आमची अख्खी टीम तिथे जायचं ना, ठीक आहे, प्रत्येकाच्या दारातल्या अशा शेंगा उचलायचो आणि मी खात जायचो. त्याच्यामुळे मला वाटतं की इतकी मजा आणि इतकं सहज काम केलं. इव्हन त्या गावातली लोकांनी पण इतकं वेलकमिंग होतं त्यांचं सगळं नेचर. त्याच्यामुळे खूप घरातच आपण आपलं शूट करतोय असं ते होतं पूर्ण. आणि ही आपण एवढं सिरियस बोलतोय, पण तशी फिल्म पूर्ण सिरियस नाही आहे. खूप मनोरंजन आहे या फिल्ममध्ये, कॉमेडी पण आहे, आणि ट्रेलरमध्ये दिसतंय कॉमेडी आहे. तिच्याकडून पण ती कॉमेडी आहे, तिची मैत्रीण जी आहे ती तर फार मजेशीर आहे ते कॅरेक्टर, आणि यांच्यातला रोमॅन्स सुद्धा जो आहे तो पण फार छान आहे, थोडासा वेगळा आहे, गोड आहे. हा, सो सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे या फिल्ममधून. फक्त असं आपण आशा वर्कर आणि आपण स्त्री आणि सगळा विषय आपण खूप सिरियसकडे चाललोय, पण सिरियस विषय खूप छान पद्धतीने, खूप मनोरंजन पद्धतीने ते छान दिसणार आहे लोकांना. अशा सेविका असंच नाहीये, ती बायको पण आहे, कोणाची तरी सून पण आहे, कोणाची तरी मैत्रीण पण आहे, आणि एवढं सगळं करून मग ती आशा सेविका पण आहे. अशी तिची अख्ख्या त्या बाईची ती जर्नी आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि या सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.